दोघांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवले आणि त्या रात्री आधिराज विरुद्धच्या युद्धाची खरी ठिणगी पडली होती. इथून पुढे बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येक चाल विचार करून खेळावी लागते. एक चुकीची चाल आणि संपूर्ण खेळ संपतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आयुष नेहमीप्रमाणे घरी जायला निघाला. पण आज त्याच्या बॅगेत ऑफिसच्या फाईलपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट होती. यशने दिलेला पेन ड्राईव्ह. त्याने यशला कॉल करून कुठे भेटायचं ते सांगितलं. उल्हासवर अजूनही भरोसा ठेवू शकत नव्हते. त्याच्यासोबतचा तो काळा माणूस कुठे गेला होता, काय करत होता, काही माहीत नव्हतं. जर आयुराच्या हालचालींवर किंवा आयुषवर जर त्याने नजर ठेवली तर धमाका करण्याआधीच त्यांचं प्लॅनिंग आधिराजला कळलं असतं. त्यासाठी जास्त खबरदारी घेणे गरजेचं होतं. आयुष ऑफिसच्या कामासाठी भेटायला जातो सांगून यशला एका कॅफेत भेटला. पेन ड्राईव्ह डायरेक्ट हातात न देता फाईलमधून तो आयुषपर्यंत पोचला. आज आयुषवर जास्त जबाबदारी होती. हे सर्व कसे काम करत असतील काय माहीत. मला फक्त गोळा केलेली माहिती आयुरापर्यंत पोचवायची आहे तर किती टेन्शन आलंय. हे तर माहिती गोळा करायची जोखीम पत्करत होते. तो मनाशीच विचार करत घरी चालला होता. सकाळी ऑफिसला निघताच आयुराने त्याला पेन ड्राईव्ह घ्यायला सांगितला. तिने टाकलेला विश्वास सार्थ झाला पाहिजे हेच एक मनात येत होतं. आयुष कामाला निघून गेल्यावर आयुराने लगेच यशला व्हिडिओ कॉल केला. सगळी माहिती व्यवस्थित मिळाली का? हो बस, यश हसत म्हणाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. आयुराने लॅपटॉपवर नकाशा उघडला. 6 ठिकाणं लाल रंगाने मार्क केलेली होती. ही 6 ठिकाणं आधिराजच्या नेटवर्कची आहेत. आपण सगळ्यांवर एकाच वेळी हल्ला करणार आहोत. पण आता नाही. आता का नको? आपल्याकडे माहिती तर आहे, साहिलने विचारलं. कारण त्याला सावध व्हायला वेळ द्यायचा नाही. ह्यासाठी आपण एक काम करायचं. सगळे तिच्याकडे पाहू लागले. पहिल्यांदा त्याच्या माणसांमध्ये अविश्वास निर्माण करायचा. तो कसा काय? आयुराच्या ओठांवर हलकं स्मित उमटलं. त्याची 2 माणसं एकमेकांवर आरोप करतील अशी परिस्थिती आपणच निर्माण करायची. म्हणजे गोळी न झाडता युद्ध सुरू. यश हसतच म्हणाला. अगदी बरोबर. आयुरा पुढे म्हणाली. आधिराजची ताकद म्हणजे त्याची माणसं आहेत. तेच जर एकमेकांत भांडत राहिले तर त्यांचं अर्ध साम्राज्य आपोआप कोसळेल. सगळ्यांनी तिच्याकडे आदराने पाहिलं. यशने विचारलं, बॉस, आपली पहिली चाल कोणती असेल? आयुराने फाईल बंद केली. आज रात्रीपासून आधिराजच्या साम्राज्याचा पाया हादरायला सुरुवात झाली पाहिजे आणि तो तिकडे मजेतच असला पाहिजे. इकडे आधिराजच्या शेवटाची प्लॅनिंग चालू होती तर तिकडे आधिराज आपलं साम्राज्य वाढवून आपली ताकद वाढवण्याच्या प्लॅनिंग करत होता. तो आपल्या ऑफिसमध्ये बसून रिपोर्ट पाहत होता. त्याने कॉल केला. शिरा, आपला माल उतरला का? आधिराजने पहाटे 4 वाजता फोन केला होता. भारतात संध्याकाळ झाली होती. त्याचा माल उतरणार होता याची माहिती यश आणि आयुराच्या टीमला आधीच मिळालेली होती. त्याच्या गोदामात प्रचंड सिक्युरिटी वाढवली होती. त्यामुळे रात्रभर त्याला झोप लागणं कठीण झालं होतं. शेवटी न राहून त्याने आपल्या डील करणाऱ्या मेन माणसाला फोन केला होता. सर, अजून तरी माल आलेला नाही. मी सर्व तयारी केलेली आहे, पण समुद्रातून माल येणार आहे. बाहेर युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे पोलीस जास्त सतर्क आहेत. मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण झाला नाही, शेराने सांगितलं. ही कोटींच्या घरातली डील होती. त्याने अर्धे पैसे पोच केले होते. फायदा भरपूर असला तरी नुकसान होण्याची शक्यता जास्त होती. जर त्याच्या
कोणी माणसाने पोलिसांना टिप दिली तर त्याचे पैसे वाया जाणार होते. त्याचा जीव खालीवर होत होता. स्वतःला खर्च केला तर काही नाही, पण एवढा पैसा वाया गेला तर वाईट तर वाटणारच होतं. तो टेन्शनमध्ये ड्रिंक करत बसला होता. सानिका गाढ झोपेत होती. अधिराज आता या सगळ्यातून बाहेर पडला आहे असं तिला वाटत होतं. त्यामुळे ती खुश होती. बिचारी, लवकरच तिच्या भ्रमाचा भोपळा फुटणार होता. सकाळी सकाळी त्याचा डोळा लागला. इतक्यात एक माणूस धावतच त्याच्या केबिनमध्ये आला. त्याला मनात नसताना झोपेतून उठावं लागलं. सर, एक विचित्र बातमी आहे. अधिराजने कपाळावर आठ्या चढवल्या. काय झालं? आपल्या दोन माणसांमध्ये मोठं भांडण झालं आहे. दोघेही एकमेकांवर पोलिसांना माहिती दिल्याचा आरोप करत आहेत. काय? आपला माल? त्याच्या छातीत धस झालं. पैसा गेला असं मन आधीच सांगू लागलं. अधिराज खुर्चीतून उठला. सर, तो नाही पोचला. त्याआधीच कोणीतरी पोलिसांना खबर दिली, त्यामुळे पूर्ण माल जप्त झाला. त्या माणसाने माहिती पुरवली. आपल्या माणसाने कोणी माहिती पुरवली का? अधिराजने संतपणे विचारलं. तो एकाएकाला गोळी निवडवणार होता. सर, ते अजून काही सिद्ध झालेले नाही. दोघे जण एकमेकांवर आरोप करत आहेत. पुरावा काहीच नाही, तो माणूस म्हणाला. त्याने शेराला पुन्हा कॉल केला. शेरा, जो नुकताच झोपला होता तो फोनच्या आवाजाने जागा झाला. शेरा, तू कॉल का नाही केलास? अधिराजने विचारला. सर, मी केला होता कॉल, पण तुम्ही उचलला नाही, शेराने सांगितलं. अधिराजने फोन चेक केला तर खरंच 4 मिस कॉल होते. तो झोपला होता, त्यामुळे त्याला ऐकू आले नव्हते. म्हणूनच त्याने राकाला कॉल करून अधिराजला सांगायला सांगितलं होतं. आपल्या मालाचं काय झालं? अधिराजने विचारलं. सर, पकडला गेला. शिप लागण्याआधीच पोलीस तिथे साध्या वेशात हजर होते. कोणालाच संशय आला नाही, शेराने सांगितलं. कोण आहे ज्याने ही माहिती पोलिसांना दिली? कोणत्याही परिस्थितीत त्याला जिवंत सोडू नका, अधिराजने रागाने ऑर्डर दिली. सर, आपल्या 2 विश्वासू माणसातच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पण पुरावा कोणाकडेच नाही. पण मला दाट शंका आहे, समीरच्या बाजूने कोणीतरी खेळ खेळत नाही ना? शेराने आपल्या मनातली शंका अधिराजला बोलून दाखवली. अरे, पण आपला माणूस त्यांच्यावर नजर ठेवून आहे ना. आपली माणसं जिकडे तिकडे पसरली आहेत ना. समीरच्या जवळच्या माणसांवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना मी. अधिराज एकदम भडकून बोलत होता. सर, आपली माणसं सगळीकडे पसरलेली आहेत, पण त्यांना काहीच संशयास्पद दिसलं नाही, शेराने सांगितलं. अधिराजने रागाने फोन कट केला. ड्रिंकचे ग्लास अजूनही तिथेच पडले होते. त्याने रागाने त्यांची तोडफोड केली. काचाच काचा झाल्या. टेबलवरचं सगळं सामान त्याने खाली पाडलं. त्याने हाताच्या मुठी एवढ्या घट्ट आवळल्या की नकळत तळहातात रुतली. डोळे रक्तासारखे लाल झाले होते. विचार करून त्याने पुन्हा शेराला कॉल केला. शेरा, पाताळातून शोधून काढ त्याला, ज्याने केलंय काम ते. पण मला माझे पैसे मिळाले पाहिजे. आमची काही चूक नाही. आपल्या माणसांनी हे काम केलं नाही हे समोरच्या पार्टीला सांग. या अधिराजला हे समजतात काय? कोणी येईल आणि चुगली करून जाईल. अधिराजने शेराला ऑर्डर दिली. त्याच्या मनाची शांती गेली होती ह्या बातमीने. त्याला काय माहीत अजून काय काय ऐकावं लागणार होतं. सध्या तो मनाशी विचार करत होता. असं अचानक कसं काय झालं? काही लिंक लागत नव्हती. अधिराज खिडकीतून बाहेर पाहत होता. त्याला अजूनही वाटत होतं ही फक्त एक साधी घटना आहे, पण दूर कुठेतरी ब्लॅक क्वीनने पहिली चाल खेळली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा सगळे व्हिडिओ कॉलवर जमले होते. बॉस, एक खबर आहे, यश खुश होत म्हणाला. काय? आयुराने विचारलं. काल अधिराजचा येणारा ब्लॅक माल पकडला गेलाय.
आपणच त्यांना खबर दिली होती, यश म्हणाला. गुड, म्हणजे सुरुवात झाली म्हणायची. आधिराजकडून काही हालचाल? आयुराने विचारले. अजून तरी काही नाही. त्यांची 2 माणसं भांडत आहेत असं कळलं, यशने सांगितलं. बरं, अजून काही खबर? आयुराने विचारलं. काल शोधलेली सगळी माहिती तयार आहे, यश म्हणाला. आयुराने मान हलवली. एक एक करून सांगा. साहिलने पहिली फाईल उघडली. पहिलं ठिकाण शहराबाहेरचं जुनं वेअर हाऊस आहे. वरून बंद पडलेलं दिसतं, पण रात्री तिथे मोठमोठे ट्रक ये जा करतात. आत काय असतं? आयुराने विचारलं. शस्त्रांचा साठा. आपला एक माणूस तिथे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतोय. त्यांचा आधीचा ट्रक ड्रायव्हर आपण ताब्यात घेतलाय. सध्या आपला ड्रायव्हर जवळून नजर ठेवून आहे. दुसरी फाईल उघडली गेली. हे दुसरं ठिकाण. इथून बनावट कागदपत्र आणि पासपोर्ट तयार होतात. इथेही आपला एक माणूस 2 दिवसापासून एजंटचं काम करतो आहे. तिसऱ्या ठिकाणाची माहिती समोर आली. इथे ड्रग्ज पॅकिंग होतं. इथे कोणी आपला माणूस घुसवता आला नाही. इथे कडक सुरक्षा आहे. इथे आपला माणूस लांबून नजर ठेवतो. बाहेरच्या हालचाली कळतात. आत काय चाललंय ते कळत नाही आपल्याला. चौथं ठिकाण. पैशाचं व्यवहार केंद्र. इथे आपला माणूस ठेवला आहे. आजच त्याला आत घेतलं आहे. 5वं ठिकाण. आधिराजच्या खास माणसांचा अड्डा आहे तो. इथे आपली 3 माणसं घुसवता आली आहेत. इथे गप्पांमध्ये आपल्याला माहिती मिळते. आणि शेवटी 6वं ठिकाण. यश काही क्षण थांबला. हे त्यांचं मुख्य ठिकाण आहे. आधिराज स्वतः इथे येतो. लंडनला गेल्यापासून आला नाही. इथे पासवर्ड पद्धत आहे. त्यामुळे पासवर्ड क्रॅक करून एकच माणूस आत गेला आहे. 5 ठिकाणी आपली माणसं आत गेली आहेत, तर एका ठिकाणी आपला माणूस आत जाऊ शकत नाही. आयुरा सगळी माहिती ऐकत होती, तर तिच्या डोक्यात प्लॅनिंग चालू होतं. कॉलवर काही क्षण शांतता पसरली. आयुरा नकाशाकडे पाहत म्हणाली, आपल्याकडे आता त्याची बरीचशी माहिती आहे. काही ठिकाणी आत काय चालतं त्याचे व्हिडिओजसुद्धा आपल्याकडे आहेत. आत कसं जायचं याचं प्लॅनिंग करायला बरं पडेल, यश म्हणाला. मग पहिला हल्ला कुठे करायचा? यशने विचारला. आयुराने हलकं स्मित केलं. तिने नकाशावर वेअर हाऊसवर बोट ठेवलं. आधी हल्ला राजाच्या तलवारीवर. म्हणजे? यशने न समजून विचारलं. त्याच्या शस्त्र साठ्यावर पहिला घाव. शस्त्रांचा साठाच संपला की त्याची अर्धी ताकद आपोआप संपेल. ओके, पण आपण सर्व ठिकाणी एकत्रच हल्ला करणार होतो ना? साहिलने विचारलं. हो, त्यासाठी आपल्याकडे तेवढी यंत्रणा आणि माणसं पाहिजे. म्हणून आपल्याला पोलिसांची मदत घ्यावी लागेल. आपलं प्लॅन ए सुरू करा, पण कुठेही गडबड झाली तर प्लॅन बी लागू करा. आता एकही चूक आपल्याला परवडणारी नाही. आयुरा आपल्या डोक्यातल्या एक एक आखण्या सांगत पुढचं प्लॅनिंग करत होते. ते सर्व मिशनच्या एक एक पाऊल जवळ येत होते. पण पोलीस फोर्समध्ये एखादा आधिराजचा माणूस असेल तर? यशने आपल्या मनातला विचार बोलून दाखवला. त्यासाठी आपण प्रयत्न करू की कमी पण सक्षम पोलीस आपल्या सोबत असतील. त्यांची आपल्याला माहिती गोळा करावी लागेल. जे आधिराजला याआधी नडले आहेत अशांची लिस्ट काढा. आयुराचे प्लॅनिंग ऐकून यशच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आला. ओके, मी सगळी माहिती एकत्र करून उद्या कॉल करतो. हार्ड कॉपी आयुषकडे पाठवून देतो, यशने सांगितलं. तिने व्हिडिओ कॉल ठेवला तसा समीरचा फ्रेंड राहुलला कॉल केला. भाई, एक काम होतं असं म्हणून तिने थोडक्यात मिशनची माहिती त्याला सांगितली. मदत हवी असल्याचं सांगितलं, पण ती स्वतः यावर काम करते हे मात्र तिने सांगायचं त्याला टाळलं.
तो लगेच आपल्या टीमसहित जॉईन व्हायला तयार झाला. एक एक काम मागे घालत आयुरा आपल्या डोक्यातलं प्लॅन सत्यात उतरवत होते. इकडे यश पोलीस फोर्सबद्दल माहिती गोळा करत होता. आदिराज विरोधात जे होते अशांची लिस्ट तयार करून त्याने आयुराला मोबाईलवर पाठवून दिली. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्याने बोलूनही घेतलं. आयुराने देवेशला सुद्धा त्याच्या टीमसहित बोलावून घेतलं. सध्या मदतीची जास्त गरज होती. राहुलची टीम, देवेशची टीम, समीरचे काही विश्वासू मित्र, आदिराज विरोधात उभे राहायला तयार झालेले निवडक पोलीस हळूहळू सगळे एकत्र येत होते. काही दिवसात जवळपास 200हून अधिक लोक या मिशनचा भाग बनले होते. युद्ध पातळीवर सर्व काम चालू होतं, पण या कानाची त्या कानाला खबर लागू दिली जात नव्हती. रात्र जागून माहिती गोळा करून यशने सकाळीच आयुराला कॉल केला. आयुषला पाठवून दे, मी माहिती पाठवतो, त्याने सांगून कॉल कट केला की त्याचा फोन वाजला. हॅलो सर, आपला एक माणूस पकडला गेला आहे. हे ऐकून यशच्या हातातला मोबाईल जवळजवळ निसटलाच. काय? कधी, कुठे आणि कसा? यशने घाईतच विचारलं आणि समोरून आलेलं वाक्य ऐकताच त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. काय होईल? काय सांगितले असेल? बघूया काय होते पुढे. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दविधी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.